एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या विकास आराखड्यात जुन्या नाशिकला विशेष प्राधान्य देऊन स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। जुने नाशिक प्रतिष्ठानच्या वतीने नंदन भास्करे यांनी सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना याबाबत निवेदन दिलंय। जुन्या नाशिकमधील अरुंद रस्ते, पार्किंगचा अभाव, वाहतूक कोंडी, जीर्ण घरे आणि नागरी सुविधांच्या समस्यांकडे निवेदनातून लक्ष वेधण्यात आले। विशेषतः काझीगडी येथे तातडीने संरक्षण भिंत उभारावी, तज्ज्ञांकडून स्ट्रक्चरल सर्वेक्षण करून धोकादायक भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली। तसेच ऐतिहासिक बाजारपेठांचा विकास, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेचा मास्टर प्लॅन, हेरिटेज संवर्धन, क्लस्टर पुनर्विकास आणि मूळ रहिवाशांच्या पुनर्विकासासाठी विशेष धोरण तयार करण्याची मागणी करण्यात आली। सिंहस्थाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या रोजगार आणि व्यवसायाच्या संधींमध्ये स्थानिक युवक, महिला आणि व्यापाऱ्यांना प्राधान्य द्यावे, तसेच ओल्ड नाशिक हेरिटेज वॉक विकसित करून जुन्या नाशिकचा इतिहास आणि संस्कृती देश विदेशातील भाविकांपर्यंत पोहोचवावी अशीही मागणी करण्यात आली। जुन्या नाशिकच्या विकासासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करून कालबद्ध कृती आराखडा राबवावा आणि सिंहस्थ 2027 ही जुन्या नाशिकच्या पुनरुज्जीवनाची ऐतिहासिक संधी ठरावी अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे। नाशिककरांना आव्हान करत असतात, पण मूळ जुन्या नाशिकचे लोक आहेत, त्याच्यामुळे यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे। कुंभमेळ्याच्या क्षेत्रापासून 100 मीटरवर काळीची गडी आहे, त्याचा नमस्कार, माझं नाव नंदन भास्करे। मी आज नाशिकचे पालकमंत्री सन्माननीय गिरीश भाऊ महाजन यांना आज या ठिकाणी भेटण्यासाठी आलो होतो। मुळात नाशिक शहराला जन्म देणारं आमचं जुनं नाशिक आहे आणि नाशिक शहराचा चारी बाजूनी विकास होतोय, चौफेर विकास होत असताना जुन्या नाशिकाकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे। तेच आज गिरीश भाऊंना भेटून या ठिकाणी मी सांगितलं, काझीगाडीचा मुद्दा हा जो आहे हा प्राधान्याने करणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर जुन्या नाशिकाला डबल FSI मिळणं, जे जुन्या गावठाणांना, या सर्व विविध बाबींसाठी मी आज गिरीश भाऊंना भेटलो आणि या ठिकाणी त्यांना निवेदन दिलं। मूळ नाशिक शहराला जन्म देणारच उपेक्षित आहे, तर नाशिकचा विकास करून काय तुम्हाला साध्य करायचंय हा माझा प्रश्न होता। नक्कीच भविष्यात त्यांनी शब्द दिलाय का ते प्राधान्यक्रमाने आम्ही करूया आणि नक्कीच ते होईल अशी अपेक्षा।